नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. किल्ले रायगड आणि परिसरात उत्खनन, जैवविविधता, नैसर्गिक साधन संपत्ती आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याचा गंभीर आरोप. माझे कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट. राजापूर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने केली कारवाई. पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड. गुहागर समुद्र किनाऱ्यावर आजपासून कासव महोत्सवाला सुरुवात. ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची तब्बल 26 पिल्ले समुद्राकडे झेपावली. आणि खेड तालुक्यातील साकाळेत हनुमान जयंती उत्साहात साजरी. भजन कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. ऐतिहासिक किल्ले रायगड आणि परिसरात सुरू असलेल्या वारेमाप उत्खननामुळे जैवविविधता, नैसर्गिक साधन संपत्ती आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात असताना खासगी जमीन खरेदी विक्रीनंतर मोठ्या प्रमाणात सपाटीकरणाचं काम सुरू आहे. या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण झालाय. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी, पाचाड आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाकडून या परिसरात खोदकाम करण्यात मनाई करण्यात आली होती. मात्र सध्या परवानगीशिवाय बांधकामाचे आणि सपाटीकरणाचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे गड परिसरात काही ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहत असून यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, असा सवाल उपस्थित केला जातोय. स्थानिक महसूल विभाग आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. या उत्खननामुळे ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरणाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. पेण तालुक्यातील पाणेर ते फणसवाडी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात छेडण्यात आलेल्या सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आंदोलनास अखेर तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेच्या अलिबाग कार्यालयाचे उपअभियंता RK चव्हाण यांनी लेखी आश्वासन देत येत्या 2 दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. पानेड ते फणसवाडी हा सुमारे 9.5 किलोमीटर लांबीचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता असून यासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. ऑक्टोबर 2025 पासून काम सुरू असले तरी रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण, संरक्षण भिंत, मोऱ्या आणि पुलांचे काम अपूर्णच राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या वतीने पेण खोपोली मार्गावरील हेटवणे कॉलनी येथे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनस्थळी उपअभियंता RK चव्हाण यांनी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान वनविभागाच्या परवानगी अभावी काही ठिकाणी काम थांबवण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार यांनी स्पष्ट केले. मात्र 2 दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. जवळ घ्या माईक जवळ अजून. ते पण वन विभागाच्या हद्दीत झालंय आणि ऍक्च्युली त्या मोऱ्यांसाठी जी माती वापरली गेली ती पण वन विभागाच्या हद्दीतून काढून आपण ती लावली. त्यावेळेला माझ्या स्टाफने त्यांना सांगितलं, संबंधित ठेकेदारांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वन विभागाची परवानगी घ्या. आणि ते पत्रव्यवहार आम्ही त्यांना 3 ते 4 महिन्यापूर्वी केलेले आहेत, पण संबंधित विभागाकडून आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव अद्याप कार्यालयात प्राप्त झालेला नाही. म्हणून मग त्याला ते सारखं वारंवार वन विभागाचा अडथळा आहे असं ते म्हणते, पण ही गोष्ट चुकीची आहे. शेवटून काम करण्याचे ठरले आहे. तसेच उर्वरित वन जमिनीचे प्रस्ताव उपवन शहरी विभाग याच्याकडून मंजूर करून घेण्याचे ठरले आहे. तरी वन विभागाची जागा सोडून उर्वरित काम संबंधित ठेकेदाराकडून 2 दिवसात चालू करण्यात येईल. त्यामुळे आपण चालू केलेल्या धरणे आंदोलन मागे घेण्यास विनंती आहे. राजापूर तालुक्यातील पाचल येथे गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुरवठा विभागाने तात्काळ कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणलाय. माझे कोकणने या संदर्भातील बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काहीच तासांमध्ये राजापूर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने धडक कारवाई केली. पाचल येथील सद्गुरू गॅस सेवा या नावाने सुरू असलेल्या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान ग्राहकांचे गॅस कार्ड जमा करून त्यावर सिलेंडर बुकिंग करून ते चढ्या दराने विकले जात असल्याचा प्रकार उघड झालाय. या ग्राहकांच्या नावावर सिलेंडर घेऊनही प्रत्यक्षात गॅस देण्यात आला नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कारवाई दरम्यान एक कमर्शियल भारत गॅस सिलेंडर तसेच तब्बल 1094 ग्राहकांची गॅस पुस्तिका जप्त करण्यात आली। ही कारवाई 1 एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली असून जप्त साहित्य पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आले। दरम्यान संबंधित सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास कोलते यांनी ग्राहक स्वतःहून पुस्तिका ठेवून जात असल्याचा दावा केला। मात्र या प्रकरणात गॅस कनेक्शन ट्रान्सफर, बुकिंग प्रक्रिया आणि कार्ड वापराबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। गेली 38 ते 40 वर्ष सिलेंडर रत्नागिरी गॅस एजन्सी, विजय गॅस एजन्सी, त्याच्यानंतर गेली 7-8 वर्ष पार्श्व गॅस एजन्सी खारेपाटण, त्याच्यानंतर निनाय गॅस एजन्सी बांबवडे, अशा ठिकाणातून जे सिलेंडर येतात त्यांच्याकडे एजन्स्या होत्या। पाचलमध्ये एजन्सी नव्हती। गेली 3-3.5 वर्षापूर्वी शांतानंदी ग्रामीण गॅस एजन्सी पाचलला उघडली। त्यानंतर संतोष गांगण यांनी प्रोप्रायटर संतोष गांगण यांनी ती उघडली। त्याच्यानंतर ती कनेक्शन सगळे ब्लॉक ट्रान्सफरने आलेले आहेत। मात्र पूर्वीपासून होम डिलिव्हरी 50 ते 60 सिलेंडर रत्नागिरीला आल्यानंतर होत नव्हती। त्यामुळे त्या ग्राहकांची कार्ड इतर राहायची, ते लोक बुकिंग करायचे। बुकिंग केल्यानंतर त्या कार्डावरती ते सिलेंडर माझ्या इथं उतरले जायचे व बाजारपेठेतले किंवा रस्त्यावरती असलेले, मग ते रायपटण असेल, पाचल असेल, कडक असेल, यांचे डायरेक्ट सिलेंडर घरपोच व्हायचे। पण जे पाचल पंचक्रोशीमध्ये जे 25 ते 26 गाव आजूबाजूला आहेत त्यांचे सिलेंडर होम डिलिव्हरी करू शकत नसल्यामुळे त्यांचे सिलेंडर बुकिंग झाल्यानंतर कार्डावरती एंट्री करण्याची ती कार्ड माझ्याकडे ठेवली जाईल। जे एकंदरीत ते या ग्राहकांची एकूण ही कार्डची संख्या काय आहे? कार्ड जवळपास 3,500पेक्षा जास्त होती। पण आता ही एजन्सी झाल्यानंतर जे जे कार्ड धारक मागायला येतात त्यांची कार्ड त्यांच्या ताब्यात परत देण्यात आलेले आहे। 2 दिवसापूर्वी इथे बरीचशी सिलेंडर आढळली होती, परंतु आज त्याच्यातले एकही सिलेंडर इथे ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर यांनी OTPच्या निमित्ताखाली ठेवली होती। तीच कार्ड त्यांनी सिलेंडर ठेवल्यानंतर मला सूचना देण्यात आली की नाग सिलेंडर तुमच्या ग्राहकांचे आहेत, ते तुम्ही ठेवू नये। त्यानंतर आता 2 दिवसापूर्वी जी इथे सिलेंडर आढळली होती ग्राहकांची होते, ग्राहकांनी घेऊन त्यांना मी सिलेंडर भरलेले देऊ शकलो नाही, कारण OTPचे सिलेंडर इथे दिले जात नाही। मात्र माझ्याकडे असलेल्या कार्डाच्या नावावरती शांतानंदीमध्ये सिलेंडर ब्लॅकने विकले जातात। बरं, जी सिलेंडर इथे आढळली होती ती आज नाही आहेत, परंतु पुस्तकं आहेत, मग ग्राहकांनी ती पुस्तकं का नाही दिली? नाही, त्यांनी सिलेंडर नाही, कसं आहे सर्व सिलेंडरचे ग्राहक इथं नाही आहे। अच्छा, काही थोडेसे जे इथं आहेत त्याच्यावरती कारण आज जवळजवळ आजच्या दिवसात 23 कार्ड परत दिली, सकाळपासून ताब्यात दिली, कारण ते KYC करणं, ऑनलाईन बुकिंग करणं ते मागतायत शांतानंदीवाले। पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला। माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शिक्षण संस्थेला भूखंड भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी मांडण्यात आला होता। या प्रस्तावाला विरोधी पक्षाने जोरदार विरोध दर्शवला। मात्र सत्ताधाऱ्यांकडे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांनी अनपेक्षित गुगली टाकत हा प्रस्ताव मागे घेतला। याऐवजी संबंधित भूखंडावर पनवेल महानगरपालिकेने स्वतःची शाळा उभारण्याचा नवा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे। विशेष म्हणजे महापालिकेचे सदस्य परेश ठाकूर यांनी शाळा उभारणीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली। तसेच या शाळेला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला। दरम्यान सुमारे 35 ते 40 कोटी रुपये बाजार मूल्य असलेला भूखंड महिन्याला अवघ्या 75,000 रुपयात 30 वर्षासाठी देण्याच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी भूमिका बदलत घेतलेला हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आहे। अपुरा ठराव असल्यामुळे या ठरावाला आम्ही विरोध केला। आम्हाला संस्थेला विरोध करायचा नव्हतं, आम्हाला त्यांची सिस्टीम जी ठेवली होती की ज्या त्यांना वाटलं काय महानगरपालिकेमध्ये अज्ञान लोक आहेत असे त्यांची अधिकाऱ्यांची समज झाली असेल असं आम्हाला वाटतं। कारण हा भूखंड महत्वाचा होता, कारण या भूखंडावर जे आमचे काही पर्याय होते ते पर्याय आमचे माझे नगरसेवक हरीशजी किनी आहेत याही मांडलं का आपली एवढी 4,800 कोटीची महापालिका आहे, सक्षम महापालिका आहे, आणि 4,800 कोटी महानगरपालिकेमध्ये स्वतःची जर शाळा आपण निर्माण केली तर इथल्या सामान्य लोक, सामान्य नागरिक यांना, विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल, मोफत शिक्षण देता येईल, अनेक योजना टाकता येतील। आज नवी मुंबई सारख्या इंग्लिश माध्यम CST बोर्ड सारख्या आपल्याला करता येईल। अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या मांडणी केली आणि आमचं याला आम्ही विरोध दर्शविला। खरं तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने अतिशय शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं असताना सुद्धा आज विरोधाला विरोध या नात्याने विरोधी पक्षांनी आज त्यांच्या संस्थेला भूखंड देण्यासाठी विरोध केला। खरं तर हा प्रस्ताव 2004 साली आला होता आणि 2004 साली आपण माहिती घेतली असतं तर 5 संस्थांना हा भूखंड त्यावेळेला देण्यात आला। त्यामध्ये आता तत्कालीन जो विरोधी पक्ष आहे त्यांना सुद्धा त्याच्यात ते भूखंड आहेत,
पण विरोधाला विरोध ही त्यांची जी भूमिका होती, त्यामुळे आज त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या संस्थेला विरोध केला. पण आमचे माजी सभागृह नेते, आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते परेश रामशेठ ठाकूर साहेब यांना आपल्या माननीय वडिलांच्या, ज्यांनी अतिशय मोठं लोककार्य केले, ज्यांना लोकनेते ही पदवी मिळाली, माजी खासदार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, अशा नेत्याला विरोध होणं ही गोष्ट कुठेतरी त्यांना मनामध्ये खटकली असेल, म्हणून त्यांनी या विषयाच्या वेळी ते उपस्थित राहिलेही नाही आणि जबरदस्तीने भूखंड मिळवला असंही स्वतःवर बालंट येऊ नये यासाठी त्यांनी जी उदात्त भावनेने, जे म्हणजे त्यांच्या पूर्ण घराण्याची परंपरा आहे की अतिशय दातृत्व त्यांचं मोठं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्वरित तिथे जाहीर केलं की मी या सदर शाळेला तब्बल 10 कोटी रुपये इतके रकमेची मी देणगी जाहीर करतो आणि अतिशय समाजासाठी अतिशय आदर्श असा निर्णय आमचे सदस्य माजी सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर साहेब यांनी घेतल्याबद्दल मी पूर्ण पनवेल वासियांतर्फे त्यांना खरोखर धन्यवाद देतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून ठाकरे सेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिलाय. दीपक केसरकरांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी राजकीय वातावरण ढवळून काढलंय. उपरकर यांनी केसरकरांविरोधातील संघर्ष कायम ठेवणार असल्याचं सांगत जिल्ह्यात जिथे जिथे भेटतील तिथे तिथे अडवू असा थेट इशारा देखील दिलाय. याच पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आलेत. तसेच आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. राजीनामाही मागत राहणार, सातत्याने आम्ही दीपक केसरकरांच्या विरोधात बोलत राहणार. दीपक केसरकरांना या जिल्ह्यामध्ये फिरायला पण आम्ही देणार नाही, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार. दीपक केसरकरांच्या विरोधात त्याच्या मतदारसंघातल्या सर्व आमच्या शिवसैनिकांनी मोर्चा काढलेले आहेत. आज दीपक केसरकरांना तेवढं करून पण शरम नसेल तर दीपक केसरकरांनी आता घरात बसावं. पण आम्ही दीपक केसरकर जिल्ह्यात आल्यानंतर जिथे जिथे भेटेल तिथे तिथे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राज्य शासनाने सहकार आणि बँकिंग कायद्यात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ पदावर असलेल्या संचालकांना आगामी निवडणूक लढवता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. या निर्णयाचा थेट फटका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील 6 विद्यमान दिग्गज संचालकांना बसणार आहे. या निर्णयामुळे बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक वेक्टर डेंटास, नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर तसेच तज्ज्ञ संचालक प्रकाश मोरिये यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. गेली अनेक वर्ष जिल्हा बँकेच्या सत्तेत वर्चस्व राखणाऱ्या दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. 12 जानेवारी 2027 रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होती आहे. एकीकडे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला असला तरी दुसरीकडे नव्या चेहऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. दरम्यान या निर्णयामुळे भाजप, शिवसेना, महायुती तसेच महाविकास आघाडी आपल्या रणनीतीत काय बदल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सहकार क्षेत्रातील या मोठ्या बदलामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आखाती देशातील युद्धस्थिती आणि वाढत्या डिझेल दरांचा थेट फटका आता कोकण किनारपट्टीवरील मासेमाऱ्यांना बसू लागलाय. डिझेल दरात मोठी वाढ झाल्याने मासेमारी व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून सहकारी संस्थांनाही मोठा फटका बसतोय. बल्क कॅटेगरीमध्ये वर्गीकरण झाल्यानंतर मच्छीमार सहकारी संस्थांना मिळणारे डिझेल महाग झाले असून सबसिडी मात्र जुनीच असल्याने मच्छीमारांची अडचण वाढली आहे. पूर्वी 95.50 रुपये दराने मिळणाऱ्या डिझेलवर 16.50 रुपयांची सबसिडी मिळत होती. मात्र आता दर 115.50 रुपयांवर पोहोचला तरी सबसिडी तितकीच आहे. त्यामुळे बोट मालक संस्थांकडून डिझेल घेण्यास नकार देत असून थेट पेट्रोल पंपावरून कमी दरात खरेदी करत आहेत. परिणामी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्यात. तर आत्ता जी डिझेलची आमची परिस्थिती होती, म्हणजे आमचं बल्कमध्ये वर्गीकरण याच्यामध्ये चुकून झालं असं मी म्हणू शकतो. त्यामुळे आम्हाला जो मच्छीमारांना डिझेलचा फटका बसला आहे, ते डिझेल 115 रुपयापर्यंत आणून ठेवलेलं होतं आणि आता आजच्या तारखेला ते जवळपास 144 रुपये 10 पैसे ना संतोष खरेदी जवळपास झालेली आहे. त्याच्यावरती 1 रुपया 90 पैसे 90 पैसे आमच्या संस्थेचा 46 रुपये 46 रुपये होतं. त्यामुळे एवढं डिझेलचा रेट घेऊन आम्ही ते विकत परचेस करून आम्हाला फिशिंग ही जवळपास अशक्य आहे. जवळपास म्हणजे मच्छीमारी संपल्यात जमा होईल. आणि आता प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे की जर समजा सरकारने याच्यावर लक्ष अगदी गांभीर्याने लक्ष दिलं नाही
तर मच्छीमारी संस्था तर संपतीलच, त्याच्याबरोबर मच्छीमारही संपतील. आणि जे सरकार योजना आणते आमच्यासाठी, मच्छीमार जिवंत त्याची समृद्धीपणा व्हायला पाहिजे, समृद्ध व्हायला पाहिजे. म्हणजे योजना मुख्यमंत्री संपदा योजना या नवीन लॉन्च होते आहे, आणखीन पंतप्रधान सिंधुरत्न समृद्धी सिंधुरत्न योजना, योजना, हे ज्या योजना ज्या लॉन्च होत आहेत, ह्या योजनेत जर काय कामाच्या मच्छीमार नाही. जिवंत राहिला नाही तर उपयोगच काही होणार नाही आहे. त्याच्यामुळे ह्या योजना जिवंत राहण्यासाठी आणि मच्छीमार जिवंत राहायला पाहिजे, ह्यासाठी सरकारने आमच्या पालकमंत्र्यांनी जातींशी लक्ष घालावं असं आमचं म्हणणं आहे. मालवण मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते डिझेलचा दर तब्बल 144 रुपयांवर गेला असून संस्थेचा किरकोळ लाभ धरता तो 146 रुपयांपर्यंत पोहोचतो. एवढ्या दरात डिझेल घेऊन मासेमारी करणे जवळपास अशक्य बनले आहे. डिझेलचा दर वाढतोय आणि मासळीचा बाजारभाव घसरतोय, त्यामुळे दोन्ही बाजूनी मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. मच्छीमारांनी जसे पेट्रोल पंपांना डिझेल पुरवले जाते तसेच थेट संस्थांना वितरित करावे अशी सरकारकडे मागणी केली आहे. अन्यथा सहकारी संस्था आणि मच्छीमार दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. विशेष म्हणजे राज्यातील मुख्यमंत्री संपदा योजना, केंद्रातील पंतप्रधान सिंधुदत्त समृद्ध यांसारख्या योजनांचा उल्लेख करत मच्छीमारांनी इशारा दिलाय. मच्छीमार जिवंत राहिला नाही तर योजनांचा उपयोग काय? आता प्रश्न असा आहे, सरकार या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने पाहते? डिझेल दरवाढीचे हे वादळ मच्छीमार व्यवसायाला उद्ध्वस्त करणार का, की शासन तातडीने दिलासा देणार याकडे संपूर्ण कोकण किनारपट्टीचे लक्ष लागले आहे. आखाती देशामध्ये युद्धामुळे जे डिझेल आमचं बंद केलं आहे संस्थांमध्ये, जे बस कॅटेगरीमध्ये सर्व संस्था येतात त्यांना सगळ्यांना डिझेल बंद केलं आहे. बंद केलं म्हणजे त्याचा रेट सध्या पहिल्यांदा 95.50 होता, तो आता 15 रुपये 50 पैसे केला आहे. तो जर तेव्हा 95 रुपये जेव्हा डिझेल होतं तेव्हा आम्हाला 16.50 सबसिडी भेटायची, आणि आता जेव्हा डिझेलचा रेट 115 रुपये केला आहे तरी पण सबसिडी तेवढीच भेटत असल्यामुळे आमच्याकडून सगळ्या संस्थांकडून डिझेल बोट मालक घेत नाहीत. तरी पण त्यांना डिझेल पेट्रोल पंपावरती विकत 95.50 पैशाने भेटत आहे. तरी आमची सरकारकडे मागणी आहे की जसं तुम्ही पेट्रोल पंपांना देता डिझेल तसंच संस्थांना तुम्ही वितरित केला तर बरं होईल. कारण संस्था सगळ्यात धोक्यात आल्या आहेत. डिझेल विक्री न केल्यामुळे संस्थांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि बोटे मालकही त्रस्त झाले आहेत डिझेल न भेटल्यामुळे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा आणि काजू बागायतदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. नुकसानीनंतर शेतकऱ्यांना झाडामागे केवळ 220 रुपये मदत देण्यात येत असल्याने ही रक्कम अत्यंत अपुरी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक वर्षानुवर्षे नैसर्गिक संकटांचा सामना करत असतात, मात्र अनेक वेळा त्यांनी मदतीची अपेक्षा न करता उत्पादन टिकवण्याचा प्रयत्न केलाय. अशा परिस्थितीत सरकारने अधिक ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं राणे यांनी सांगितलंय. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदरणीय उदय सामंतजी, मी आणि अन्य मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री साहेबांकडे जे आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांना राज्य सरकारने काही दिवसाअगोदर मदत केली होती त्या संदर्भात लोकांच्या तीव्र प्रतिसादाबद्दल माहिती दिली. आम्ही त्यांना हेही सांगितलं की मिळालेल्या मदतीनुसार प्रत्येक झाडामागे फक्त 220 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. ही मदत अतिशय तुटपुंज आहे आणि कधी न मदत मागणाऱ्या आंबा उत्पादकांबरोबर राज्य सरकारने उभं राहिलं पाहिजे. त्यावर लगेच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अर्थ खात्याच्या संबंधित प्रमुखांना या संदर्भात निर्देश दिले की ही मदत वाढवता कशी येईल, जास्त जास्त कशी करता येईल यावर लवकरात लवकर कारवाई करावी असे आदेश त्यांनी पारित केले. येणाऱ्या काही दिवसामध्ये
आमचं महायुतीचं सरकार आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांच्या बरोबर ताकदीने उभा आहे. हे शब्दापलीकडे कृतीतून निश्चित पद्धतीने दिसून येईल. माता मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि दुर्मिळ आजारांबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी नवीन कक्ष स्थापन करण्यात प्रस्ताव पुढे आला आहे. सुश्री नेहा देसाई, संचालक जिजा असोसिएशन यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून माता मृत्यू प्रतिबंध तसेच दुर्मिळ आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत गरोदर महिलांचे आरोग्य, वेळेवर तपासणी, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सुविधांबाबत माहिती देऊन त्यांना सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच दुर्मिळ आजारांबाबत जनजागृती करून त्यांचे लवकर निदान आणि उपचारासाठी मदत उपलब्ध करून देण्याचा उद्देश या कक्षामागे आहे. जिजा असोसिएशनच्या उपक्रमामुळे महिलांचे आरोग्य सुधारण्यास आणि माता मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या कक्षाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, सबलीकरण आणि जनजागृती या 3 महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या प्रस्तावामुळे आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावर कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची तब्बल 26 पिल्ले समुद्राकडे झेपावताना पाहायला मिळाली. या अनोख्या दृश्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. गुहागर नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कासव महोत्सव पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. वरचापाट परिसरात सकाळच्या वेळेत कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यावेळी कासवांची समुद्राकडे धाव पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यात गुहागर तालुका राज्यात अग्रेसर ठरत असून स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी होतोय. कासव संवर्धनासोबतच पर्यटन वाढीसाठी हा महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होत असून स्थानिक पर्यटनाला देखील चालना मिळते. कासव महोत्सवाला पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होते. खेड तालुक्यातील साखळे गावातील हनुमान नगर येथे हनुमान जयंती उत्साहात पार पडली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच भक्तांनी हनुमान मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. हनुमान जयंतीनिमित्त महादेवनगर महिला भजन मंडळ, आंबवली महिला दिंडी यांच्या वतीने भजन, कीर्तन आणि दिंडी काढण्यात आली. महिला दिंडीमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या गजरात भजन सादर केले. जय हनुमानच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी ग्रामस्थांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. हनुमान मंदिरात विशेष पूजा, आरती आणि प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा उत्सव सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचं प्रतीक ठरला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. पेण शहरात श्री भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री आदेश्वर भक्ती मंडळ पेण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जैन समाज मंदिर सभागृहात पार पडलेल्या शिबिरात जवळपास 50 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमाला पेण जैन समाजाचे अध्यक्ष कीर्ती शेठ बाफना, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नगरसेविका पल्लवी कालेकर, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक मितेश सहाय, अशोक जैन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर सुरेश जैन, डॉक्टर मंजुळा जैन, डॉक्टर दिलीप जैन, डॉक्टर आशा जैन, डॉक्टर धीरज जैन, सुभाष जैन, नरेश जैन यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. शिबिराचं आयोजन श्री आदेश्वर भक्ती मंडळाचे अध्यक्ष दिवेश पोरवाल, उपाध्यक्ष प्रकाश खांटेड, खजिनदार हितेश पोरवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी केले होते. रोटरी ब्लड सेंटर पनवेलच्या टीमने रक्तसंकलनाचे काम पार पाडले. या रक्तदान शिबिरामुळे समाजात सेवा भावना अधोरेखित झाली असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील अंबाई गावचे सुपुत्र आणि ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शांताराम सकपाळ यांचा 50वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अंबाई गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी उपस्थित राहून संतोष सकपाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संतोष सकपाळ हे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित असून सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. काम करताना त्यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चाकाळे गावचे ग्रामपंचायत कर्मचारी सुरेंद्र चव्हाण, शाखा प्रमुख महेंद्र जाधव, उपेंद्र उतेकर, विकास चव्हाण तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। उपस्थित मान्यवरांनी संतोष सकपाळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमामुळे अंबाई गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।